चला आपण पाहणार आहोत पॅराडाईस स्मार्ट वर्ल्ड कप 2021 पहिला सेमीफायनल सामना तसंच पास्तर बसत राहणार संघाच्या कर्णधार नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्राचा स्वीकार केलाय आमंत्रित केले फलंदाजीसाठी पास्तळ संघाला बघूया ही भिडत असेल बोईसर टू पास्तळ अशी भिडत नक्कीच पाहायला भेटेल आतापर्यंत आपण पाहिलं 4 संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केला एक संघ असेल पास्तळ आणि द्रावणनगर हे संघ नक्कीच पाहतोय त्यानंतर सेकंड सेमीफायनल सामना असेल तारापूर माजिद 11 तारापूर तसंच पॅराडाईस ए संघ असा सामना नक्कीच रंगला जाईल मैदानामध्ये सेकंड सेमीफायनल सामना जे बाईक स्टँडवर बसले त्यांनी बाईक स्टँड सोडायचे तसेच कॅमेरामॅन स्टँड मध्ये जे बसलेत त्यांनी कॅमेरामॅन स्टँड खाली करायचं आहे कॅमेरामॅनचं स्टँड खाली करायचं आहे मित्रा चला चला यावेळेस आपण पाहतोय पहिला षटक घेऊन येईल धावणाऱ्या संघाकडून सचिन चला आपण पाहतोय सामना सुरू होत आहे पहिला षटक घेऊन मिस्टर सचिन आपण पाहतोय फलंदाज मिस्टर दर्शन घरात नॉनस्ट्राईक वर प्रशांत सेमीफायनलचा पहिला सामना पहिला चेंडू टॅप केला चेंडू जाईल का यावेळेस बाहेरचा पाहणं पहिलेच चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे चला पंच डिसिजन देतील पाच संघ चला अग्रीमेंट पंच चेंडू द्यायचा आहे चला पहिल्या चेंडूवर नक्कीच पाहायला भेटतंय चला चला आपण पाहतोय रिव्ह्यू नक्कीच घेतलाय एकच रिव्ह्यू आहे या इनिंग्स मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू असेल चला पाहायचं रिव्ह्यू घेतलं गेलेलं आहे बघायचं आपण चला फोर्थ अंपायर नक्कीच इकडे डिसिजन घेतलं जाईल पाटील नेटवर्क लाईव्ह द्वारे जो डिसिजन असेल नक्कीच इकडे थोड्याच मिनिटांमध्ये आपण पाहायला गेलं तर लाईट्स मध्ये असेल चला अगर चौकार असेल तर ग्रीन लाईट पेटली जाईल चौकार नसेल तर रेड लाईट पेटली जाईल लक्ष द्यायचं आहे चला पंच आपला निर्णय कळवता येईल चौकार यावेळेस चौकार नक्की देण्यात आलाय पंच फोर्थ अंपायरने डिसिजन घेतलेला आहे चला आर्ग्युमेंट्स करायचं नाहीये विनंतीशील
चला जो डिसिजन घेतले गेलेले तो फायनल असेल, कोणी अग्रीमेंट्स करायचं नाहीये. चला विनंती असेल. चला आशिष आशिष आशिष. चला बाउंड्री देण्यात येते इकडे पहिल्याच चेंडूवर. चला व्हॉलेंटियर्स, प्रत्येक व्हॉलेंटियर्सनी ग्राउंडवर बाउंड्री लाईन उभं राहायचं आहे. प्रत्येक व्हॉलेंटियर्सनी बाउंड्री लाईन उभं राहायचं. चांगली सुरुवात म्हणता येईल. नक्कीच डिसिजन लांबला गेला परंतु चौकार. मी विनंती एंट्री गेट सोडून उभं राहायचं आहे. जे एंट्री गेटवर उभे आहेत कृपया करून त्यांनी एंट्री गेट मोकळा करायचा आहे. आमचे पाहुणे नक्कीच अंकुश मी तुम्हाला विनंती करेल यायचं आहे, आपण इकडे येऊन बसायचं, विराजमान व्हायचं आहे. हॅलो चला यावेळेस आपण पाहतोय. चला यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये एक चेंडू 4 धावा नक्कीच पाहायला भेटतात. पहिल्या चेंडूवर चौकाराने सुरुवात करतोय मिस्टर दर्शन घरत. बघा दुसरा चेंडू टॅप केला. बघा यावेळेस आशिष होते चेंडू खाली. नक्कीच चांगला कमबॅक करतोय. 2 चेंडू 4 धावा धावफलकावर. 8 षटकांचा सामना. 48 चेंडू एका इनिंग्स मध्ये टाकले जातील परंतु पाहायचं आपण चांगला याचा ऑफ साइड खेळा. आकाशाने चेंडू खाली बघूया फंबल करतोय परंतु एक धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या आहे 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. नक्कीच पॅराडाईस माझं वर्ल्ड कप 2021 मध्ये आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना. आलेल्या सगळ्या मान्यवरांचा रसिकांचा खेळाडूंचा मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय पॅराडाईस माझं वर्ल्ड कप 2021. चौथा चेंडू यावेळी टॅप केलाय. चेंडू जाईल का? चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार वाजव. लोकप्रिय झाला उदयास आला ना लोकप्रिय झाला. डीजे थांबायचं. डीजे एक मिनिट. चला मी विनंती करेल एक सन्मान नक्कीच मंचावर घेण्यात येईल. एक छोटा सन्मान पॅराडाईस क्रिकेट क्लब तर्फे आमचे चला आपण पाहतो एक सन्मान असेल प्रथम महापौर वसई विरार महानगरपालिका तसंच कार्याध्यक्ष बहुजन विकास आघाडी राजू नाना साहेब यांचा सन्मान आपले मंडळातर्फे नक्कीच संजय भाई यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. एक छोटासा प्रेमाची शॉल नक्कीच साहेबांना दर्शवली जाईल पॅराडाईस ग्रुप तर्फे. तसंच पुष्पगुच्छ आणि गिफ्ट हॅम्पर तसंच सन्मान चिन्ह असेल. एक छोटं सन्मान चिन्ह आमचे टुर्नामेंटची आठवण म्हणून नक्कीच नानांना यावेळेस भेट दिली जाईल. चला विनंती असेल कॅमेरामॅनना एक अप्रतिम चित्र टिपले जात आहेत कॅमेरामध्ये. नाना नक्कीच आपल्याबद्दल आम्ही आमचा आभार मानतो. तुमचा आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्यामध्ये उपस्थित दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आपण वळूया यावेळेस मैदानाकडे. आपण पाहतोय पास्तर वर्सेस धनानगर संघ असा सामना. चला मी विनंती करतो मान्यवरांना धन्यवाद आपण इकडे आल्याबद्दल. यावेळेस मैदानात फक्त काय होतं खराब शब्दाने नक्की पाहायला भेटते. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. आपण वळूया डीजे कडे. चला धन्यवाद धन्यवाद. चला एक अजून सन्मान असेल श्यामभाई संखे तसे त्यांचे सुपुत्र अमय संखे यांना सुद्धा विनंती करेल यांना पप्पांना येऊन जॉईन करायचे अमय. चला अमय श्याम संखे यांनी सुद्धा यायचं आहे. चला विनंती करेल मी या सन्मानासाठी आमचे होतकरू खेळाडू कल्पेश संखे उर्फ एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू नक्कीच पाहायला भेटेल. यांच्या हस्ते सन्मान असेल. आपण पाहतोय संख्ये बंधू सन्मान करत असताना कल्पेश संख्ये सन्मान करतायत श्यामभाऊ संख्येचा. प्रत्येक वेळी बॅकबोन नक्कीच पॅराडाईस संघाचं पाहायला भेटतोय.
श्याम सरांचा धन्यवाद सर. आपण वळूया यावेळी सामन्याकडे. चला धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहतोय धावसंख्या झाली 21. 4 चेंडू मागे 3 चौकार खेचतोय. धावा आहेत त्या 21 धावा. चला चला किरण पास्थलचे एक सिनियर खेळाडू त्यांना विनंती असेल येऊन दादा व्यासपीठावर स्थान जायचं किरण. तसंच तबरेज गवंडी यांना सुद्धा विनंती असेल येऊन व्यासपीठावर स्थान जायचं आहे. यावेळेस पाहतोय लेफ्टचे खूपच बाहेर चेंडू बघायचा आहे. खराब कॉलिंग पर्यंत होती. थांबवले गेले. वाईटचं कॉल येईल. धावफळ इकडे पुढे सत्सावेल. धावसंख्या आहे 22 धावा. आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ संपला या इनिंग्स मध्ये. 22 धावा धावफळ कवर नक्कीच पाहायला भेटतात. टॅप केलेला बघूया टॅप परंतु चेंडू जातोय कार्पेटवर. चेंडू सीमारेच्या पार वाचाव. चला धन्यवाद. चला मी विनंती केलं टीम मिटिंग करायची नाहीये. शेवटचे जे नजरी बाकी आहे धावफळ व धावसंख्या असेल 26 धावा. शेवटचे जे नजरी बाकी या 5 चेंडू मागे आतापर्यंत 17 धावा जमा केलेत. मिस्टर दर्शन खरत यांनी 4 चौकार 1 वाईट असे चेंडू नक्कीच पाहायला भेटतो. या षटकामध्ये सूर्य यांच्याकडून संघाचा संघनायक पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू कशा प्रकारे केला आपण पाहतो. इन्फॉर्म पर्यंत मिस्टर दर्शन घरत क्वार्टर फायनल मॅन ऑफ द मॅच नक्कीच या खेळाडूच्या नावावर होता. बघूया यावेळेस हा प्रतिम चेंडू मिस केल्यापर्यंत एक 22 मध्ये येणार एक धाव. धावफळ इकडे पण धावसंख्या आली 27. 2 षटकांची समाप्त 27 धावा. येणारे 6 षटकांचा आवाज आपल्याकडे पोहोचवतील मिस्टर संतोष पाटील. धन्यवाद युसुफ. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सामना ज्या पद्धतीने आपण पाहिला जातोय. दर्शनला पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. 57 धावा कुठल्या होत्या काय खेळी केली होती त्या फेरी. मात्र आता देखील तसाच या ठिकाणी इन्फॉर्म बॅट्समन आहे नक्कीच पाहिलं जातोय. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर 79 धावा तब्बल आतापर्यंत त्याच्या खात्यावर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज येईल बाबू. पुण्याचे एकदा टॅपचा फटका. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषे बार. 4 धावांसाठी ज्याला ओळखले जाते. आजच्या दिवसाची सुरुवात देखील त्यांनी टॅपने केली होती. तोच टॅपचा फुटका मात्र मारला जातोय. मिस्टर दर्शन क्या बात है. सुरेख मात्र इन्फॉर्म बॅट्समन पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने खेळला जातोय प्रत्येक गोलंदाजाची दुवा उडवताना पाहायला मिळतोय. पास्थळ संघाकडून जिद्द करून आल्यात की आज मानाचा चषक नक्कीच पास्थळ गावात असला पाहिजेत. हीच मात्र ध्यास पकडून पुण्याचे एकदा बाबू मात्र थोडस गड चळतायत. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफसाईड ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. नक्कीच आपण पाहतोय एक धाव डिक्लेअर झोन कडे मात्र जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर दर्शन याचा जर विचार केला तर नक्कीच 17 चौके मला मात्र दर्शवता येतं. या ठिकाणी 17 चौके आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटीतनं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात है. एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख मात्र निर्माण होताना पाहायला मिळते ज्या पद्धतीने खेळला जातोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत. सकाळपासून मात्र एकच मनात विचार आहे की दर्शनला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल हाच विचार मात्र प्रशांतच्या मनात नक्कीच उद्भवला जातोय आणि तेच मात्र काम करताना पाहायला मिळतंय. एक अनाउन्समेंट असेल आपल्यामध्ये नक्कीच डेमोक्रेटिक युथ फाउंडेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष म्हणजेच हर्षल लोखंडे साहेब तरी आपल्या उपस्थित असतील मंचावर. यांचं आपण अर्ध्याची स्वागत करूया. त्यावर आपण मैदानामध्ये संतोष पाटील यांच्याकडे. तर नक्कीच विचार असेल या ठिकाणी जर विचार केला तर मात्र डीएनसीसी संघाचा एकच ध्यास असेल की दर्शनचा विकेट येणं गरजेचं आहे. चला मी विनंती करा सतीश ठोकल यांना येऊन व्यासपीठ स्थान जायचं आहे.
सतीश ठोकल तसंच बाबू रेहमान मेमन यांना विनंतीशील व्यासपीठावर यायचं आहे. रेहमान मेमन हा चेंडू पाहिला जातोय, खूप बाहेर जाणारा चेंडू पाहिला नक्कीच. तर नंतर पंच दर्शक आहेत, हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, टॅप करण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला. धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा स्कोरबोर्डवर. जर चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. बाबू नक्कीच आपण पाहतोय जास्तीत जास्त धावा नक्कीच आज जमवताना पाहायला मिळतोय. दर्शन घरत आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅपचा फटका आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे बार. 4 धावांसाठी क्या बात आहे. ऑन साइड रिजन मध्ये दमदार असा चौकार पाहायला मिळतोय. मेरा मजनू मेरा रांझा चला मी विनंती करतो अभिजित ठाकूर यांना इंटिग्रेट जरा मोकळा करायचा आहे. अभिजित सर अभि ठाकूर तो इंटिग्रेट जरा मोकळा करून घ्यायचा आहे. आपले पाहुणे नक्कीच येणार आहे थोड्या वेळात. सर तो इंटिग्रेट सगळ्यांना सांगायचं आहे. आपण इकडे खूप जागा आहे, लेग साईडला पण येऊन बसायचं आहे. श्रीकांत वाघ यांना विनंती असेल येऊन लेग साईडला बसायचं आहे सावलीमध्ये. तसं तारापूरचे खेळाडू त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या साईडला यायचं आहे. इंटिग्रेट सोडायची फक्त. 41 धावा मात्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय, 4थं षटक मात्र घेऊन येतोय बिपिन. प्रशांत आहे, टॅप करण्याचा प्रयत्न नक्की सक्सेसफुल होतोय या ठिकाणी. 45 धावा मात्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. प्रशांत देखील याची बॅट आता तडपली जाते ज्या पद्धतीने दर्शन खेळी करतोय. पुन्हा एकदा चला. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. एक मिनिट डीजे चला एंट्री गेटवरची सायकल आहे ती बाहेर काढायची आहे. एंट्री गेटवरची सायकल आहे ती सायकल कोणाची ती बाहेर काढायची आहे. तर मात्र पाहिलं जातंय बॅक टू बॅक 2 चौकार मारल्यानंतर बिपिन गोलंदाजीवर मार खाताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी फेकली जाते 3 चेंडूवर 3 लगातार. प्रशांत क्या बात है. धावसंख्या 53 धावा. मीटिंग करण्यास भाग पाडलंय प्रशांत यांनी, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे 3 चेंडूवर लगातार 3 चौकार मारले. बिपिन मात्र थोडस आता कानमंत्र घेताना काही 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारेल का. प्रेक्षकांना देखील ही मेजवानी पाहायला आवडेल. 3 चेंडूवर 3 चौकार तर आल्यात. बघूया पुन्हा एकदा प्रशांत. नो चेंडू आणि या नो चेंडूवर मात्र नक्कीच कुठली धाव घेणार नाहीये. थांबवलं जात आहे नक्कीच. प्रेशर आहे गोलंदाजाला. सर एक मिनिट दीपक भारद्वाज जर माझा आवाज आपल्याकडे जास्त यायचा आहे व्यासपीठावर. दीपक भारद्वाज 4थ्या चेंडूवर देखील 4था चौकार. क्या बात आहे. प्रशांत नावाचा ब्रँडेड. चला मी विनंती कर एंट्रीकडे बाजूला व्हायचं प्लीज. आपले पाहुणे येत आहेत. तसं डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष एक यंग लोकनेते हर्षल भाऊ लोखंडे यांचं नक्कीच आगमन झालंय. यस वेलकम सर. यायचंय हर्षल लोखंडे साहेब आणि तसेच त्यांचा मित्र परिवार आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहतो DYFI याचे अध्यक्ष नक्कीच यायचं हर्षल भाऊ. वेलकम पॅरेंट्स माझं वेलकम 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. चला त्याचा मित्र बरोबर त्यांना विनंतीशील विराजमान व्हायचं व्यासपीठावर. चला एक सन्मान असेल
आपल्यामध्ये. मी विनंती करेल सतीश ठोकल यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. सतीश यायचा आपला सन्मान असेल. मी विनंती करेल 59. चला जबीर. सत्येंद्र भाई हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल दर्शन संखे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. सतीश ठोकल यांचा सन्मान असेल. चला आपण पाहतो आमच्या मांडव्यावर नक्कीच उपस्थित मंचावर यांना गिफ्ट हॅम्पर सुद्धा देण्यात येईल. तसेच एक अजून एक सन्मान असेल रेहमान मेहमन यांचा सन्मान नक्कीच केला जाईल मंचावर. मी विनंती करेल या सन्मानासाठी चला मी विनंती करेल हा सन्मान आमचे महाराष्ट्र पोलीस महेश जोडे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येईल. एकूण 60 धावा झाल्या आहेत. आपण पाहतोय दर्शन मात्र चला एक सन्मान असेल आपले महाराष्ट्र पोलीस महेश जोडे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. रेहमान मेहमान ज्यांनी आपल्याला पाणी पुरवले गेला बाबू बिस्लरी या नावाने प्रसिद्ध मिस्टर बाबू बिस्लरी यांचा सन्मान करण्यात येतोय. नक्कीच आपण पाहतोय शकील यांचे छोटे भाऊ फलंदाजी करताना मसूलला त्यांचे मोठे बंधू नक्कीच पाहायला भेटतात. आपल्याबरोबर जोडले गेलेत मिस्टर शकील यांचे लहान बंधू सुद्धा खेळतात पाचस संघामध्ये. आपल्या माहितीसाठी चला जे पॅराडाईज ए संघाचे खेळाडू पॅराडाईज ए संघाचे खेळाडू विनंती असेल स्टेजच्या मागे जबीर खान यांचा संपर्क करावा. चला पॅराडाईज ए संघाचे सगळे खेळाडूंना विनंती असेल स्टेजच्या मागे येऊन बसायचंय. तर दर्शन याचा जर विचार केला अप्रतिम मात्र फलंदाजी पाहायला मिळते. 40 धावा वैयक्तिक मात्र पाहायला मिळतात दर्शनच्या जबीर ना क्या बात आहे. अप्रतिमरित्या मात्र पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या होते 67 धावा. आपण पाहतोय आणखी एक धाव आली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 68 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. पाचवं षटक नक्कीच पाहिले जाते. चला सत्येंद्र भाई सत्येंद्र म्हणजे एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न नक्कीच लेट कट करताना पाहायला मिळतंय. मसूलला आपण पाहतोय ज्या पद्धतीने लेट कट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. पुन्हा एकदा क्या बात है या ठिकाणी खेळवलं जाते. अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहिली जाते. शेवटचे 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. गोलंदाज सोनू चला धन्यवाद विजय. एक सन्मान असेल अजून एक आमचे युवा फायटर नेते नक्कीच यंग पोरांना साथ देणारे प्रत्येक वेळी प्रत्येक यंग पोरांना सपोर्ट करणारे आमचे हर्षल भाऊ यांचा सन्मान असेल मंचावर. डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया याचे अध्यक्ष यांचा सन्मान केला जाईल. आमचे परशी ठाकूर यांच्या हस्ते आमचे पॅराडाईज संघाचे फाउंडर नक्कीच एक प्रेमाची शॉल तसंच गिफ्ट हॅम्पर पुष्पगुच्छ देऊन यायचं सर आपण वेलकम आपला सन्मान केला जाईल. या मंचावर पॅराडाईजच्या मानाचा वर्ल्ड कप 2021 मध्ये हा सन्मान दिला जातोय आलेल्या सगळ्या पाहुण्यांना. तसंच आपली फॅमिली नक्कीच पाहायला भेटते. खूप मोठी फॅमिली पॅराडाईज ग्रुप आपल्याला पाहायला भेटते. गेल्या 26 ते 27 वर्षापासून ही फॅमिली जपून ठेवणारा इसम आपल्याला पाहायला भेटते. परशी ठाकूर जे फाउंडर आहेत आपण पाहतोय. चला पाहतोय गिफ्ट हॅम्पर सुद्धा असेल दादांसाठी. नक्कीच सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद सर. आल्याबद्दल बहुमूल्य वेळ काढून नक्कीच आपल्या वेळेच्या वेळामधून वेळ काढून नक्कीच आपण आल्याबद्दल धन्यवाद.
जेजुरी देव गेले जेजुरा निळा थोडा. धन्यवाद सर. 73 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. टॅपचा फटका पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आहे अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतोय. गोलू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा हिरो गोलू आपण पाहतोय. तर दर्शन मात्र आपण पाहतोय अप्रतिमरित्या खेळला जातोय. आतापर्यंत 42 धावांवर खेळला जातोय. शादाब रमेश त्यांना विनंती करेल महिला कक्ष खाली करून घ्यायचा. आपले महिला येत आहेत त्यांना बसून जागा करायची आहे. फैजल महिला कक्ष खाली करून घ्यायचा आहे. आपण पाहतोय वैजंता महाराज मॅडम महिला कक्ष आहे तो खाली करून घ्यायचा आहे. परवेज तो पूर्ण कक्ष खाली करायचा आहे. महिला येत आहेत त्यांना बसण्यासाठी पूर्ण महिला कक्ष खाली करायचा आहे. चला यादवनगरचे खेळाडू असतील तसंच जे प्रेक्षक असतील महिला कक्ष पूर्ण खाली करायचा आहे. चला चिमी विनंती करेल हा महिला कक्ष पूर्ण चेस घेऊन जायचं नाहीये. चेस ठेवायचे महिला कक्ष पूर्ण खाली करायचा आहे. चला इकडे महिला बसतील. चला इकडून सगळ्यांनी उठायचं आहे. 46 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात. 46 धावा दर्शनच्या बॅटीतनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 78 धावा. 78 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. दोन सामन्याचा जर आढावा घेतला तर 103 रन्स मात्र दर्शनच्या नावावर पाहायला मिळत आहेत. 21 चौकार अप्रतिम मात्र खेळी मैदानाच्या आतमध्ये दर्शन. 78 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहे. चला एंट्री गेटवर जे महिला आहेत जयस्वाल ते महिलांना पाठवायचं आहे. जबीरचे मम्मी वगैरे उभे आहेत त्यांना पाठवायचं आहे. अजूनही जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला यायचं आपण बसायचं महिला कक्ष इकडे उपस्थित आहे. सगळ्या महिन्याला विनंती असेल समोर बाजूला व्हायचं बॅनर समोर कोणी उभं राहायचं नाहीये. चला बाजूला व्हायचं प्लीज. बॅनर समोर कोणी उभं राहायचं नाही. महिला कक्ष समोर सुद्धा कोणी उभं राहायचं नाहीये. पीछे लगाएगा उधर खड़ा है उसका. हाँ तो जा पीछे रखा है किधर का जा छुपा है किसी ने उसको मिल उसको यूसुफ को जा यूसुफ भाई को मालूम है वो साइकिल. अनिल तुपे दादा जबीर खान ता मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. क्या बात है. सुरेख मात्र गोलंदाजी. सोनू पुनच एकदा. चला जयस्वाल यांना विनंती करेल एंट्री गेट ओपन करायचे नक्की आपले मान्यवर आता उपस्थित होतील. मस्त वाजवतो अरे तुझ्या बातता लगी नाही वाजे. चला हैदर बाबा. चला विनंती करेल मी मेहुल यांना तो एंट्री गेट मोकळा करून घ्यायचंय. मेहुल चला मी विनंती करेल. सोनू पुनच एकदा. आता मात्र रुपेश करत आहेत. नक्कीच टॅपचा फटका डिक्लेअर झोन कडे वळवत आहे. तर खेळाडू कक्ष आपण पाहतोय त्याकडे चेंडू वळवला जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. दर्शन स्ट्राईकला येईल. आता मात्र दर्शन करेल मी तर दर्शन जायची अजूनपर्यंत चला डोली घेऊन जायची लगेच. 46 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. 54 धावा दूर आहेत. बघूया 50 पूर्ण होईल का. मागच्या सामन्यात देखील 50 धावा पूर्ण केल्या होत्या. 57 धावा केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये ज्या भव्य ट्रॉफीज पाहायला भेटतायत ते आमचे स्वर्गीय अप्पा किशोर ठाकूर यांच्या नावाने त्यांचे सुपुत्र किशोर रितेश ठाकूर यांच्या हस्ते लाभले गेलेत. तसंच संजयभाई यांच्या हस्ते 3rd 4th आणि 4th अशा ट्रॉफ्या या टुर्नामेंटसाठी लाभले गेलेले आपण पाहतो. 50 धावा पूर्ण होत. क्या बात है. जोश जल्लोष केला जातोय मैदानाच्या बाहेर कारण की दर्शनच्या बॅट मधून निघतायत 50 धावा. बॅट दाखवायची आहे दर्शन. नक्कीच अप्रतिम खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच प्रेक्षकांना काय हवं आहे तर नक्कीच मनोरंजन आणि तेच मनोरंजन करताना मात्र दर्शन पाहायला मिळते. अप्रतिम फायर संघ पाचव्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा टॅपचा फटका. नो चान्स. चौकार मात्र मिळला जातोय.
54 धावा वैयक्तिक दर्शन याच्या बॅट मधून पाहिलं जातंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत जाऊन बसते 87 धावा. 87 धावा स्कोरबोर्ड वर 4 चेंडूंचा खेळ झालाय. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर 121 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या चौकार लगावल्यात. रुपेश पुन्हा एकदा तर मात्र गोलंदाज देखील थोडस विचार करण्यात मग्न आहेत की चेंडू टाकावा तर कसा. हॅलो हॅलो पुन्हा एकदा टॅपचा फटका कधी आपच्या दिशेने तर कधी लेगच्या दिशेने मात्र चौकार मिळवले होते. 102 वा हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 90. डीजे थांबायचंय. डीजे थांबायचंय. चला एक अनाउन्समेंट 50 धावा जमा केल्याबद्दल 100 रुपये पारितोषिक. अंकुश राऊत यांच्याकडून 5 तसेच तबरेत गवंडी यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक दर्शक घर यांच्याकडे लाभला गेलाय. हायेस्ट स्कोर म्हटलं जाईल नक्कीच. याआधी हायेस्ट स्कोर होता 88 धावा. तदनंतर आता जर पाहिला तर 92 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. अजूनही जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 100 धावा पूर्ण केल्या जातील का. चेंडू जरा द्यायचंय. जो आता चेंडू गेला मॅच बॉल आहे नक्कीच द्यायचंय. प्लीज आईबाप प्रेक्षक वर्ग वरती गेलेला आहे तो जरा काढता आला तर प्लीज. आपण पाहतोय पुणे एकदा 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर राजकुमार पुणे एकदा आणि या चेंडूवर अडवला जातोय सुरेख मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चौकार मात्र अडवला जातोय. नक्कीच एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होतील ती म्हणजे 93. मात्र रुपेश थोडेसे पाहिलं होतं हा चेंडू खराब असेल की काय मात्र नाही. पंचांना कुठलाही डाऊट नाहीये. हो लेटकर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावा लागेल रुपेश याला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सॅटिस्फॅक्शन केलंय नक्कीच आपण पाहतोय. कारण की दर्शन असा खेळाडू आहे सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं रुपेश याला. कारण दर्शनच्या फळीतनं खूप जास्त रन्स येताना पाहायला मिळाल्यात आतापर्यंत. तर पाहूया अजूनही चेंडूचे या ठिकाणी खेळ बाकी आहे. 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतील दर्शन पुणे एकदा. सुरेख अप्रतिम दर्जेदार फलंदाजी मात्र पाहिली जाते. ज्या ठिकाणी गॅप पाहिला जातोय त्या ठिकाणी मात्र फटकेबाजी केली जाते. गोलंदाजाची पूर्णपणे वाट लावली जाते. नक्कीच जर विचार केला मॅन ऑफ द सिरीजचा तर एक चमचमाती सायकल आपण पाहतोय. अप्रतिम सायकल जिचे टायर्स जे पाहिले तर नक्कीच एक बाईकचे टायर जसे असतात तसे मात्र टायर आपल्याला पाहायला मिळतात. जे आपण मुख्य मंचावर आहे त्या मुख्य मंचाच्या बाजूला ती सायकल लावलेली आहे पाहू शकतात. तर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत जाऊन पोहोचते 97. पुन्हा एकदा हा चेंडू अडवला जातोय आणि चौकार. क्या बात है. 101 धावा मात्र संघाच्या. क्या बात है. सुरेख धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये. दर्शन मात्र हाहाकार माजवतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते क्या बात है. खरोखरच कौतुक करावं तितकं कमी आहे दर्शन या फलंदाजाचं. डीएनसीसी संघाला देखील विचार करण्यासारखी फलंदाजी केले आणि 105 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 106 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. कमॉन ठीक आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोडपाला. कडुलिंबाला आला कसा गोडपाला. झालो दंगमी झालो दंगमी झालो दंगमी पाहुनिया साईलीला. झालो दंगमी पाहुनिया साईलीला. कडुलिंबा
दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है जो तुम भी कहो गोलू आणि सूर्या ना गोलू ना सूर्या ना तर सलामीचे फलंदाज 106 धावांचं लक्ष घेऊन उतरले आहेत गोलू आणि सूर्या. तर समोर गोलंदाज असेल रुपेश घरत. आपण पाहतोय पासल संघ मजबूत परिस्थितीमध्ये आहे मात्र मजबूत परिस्थिती बांधून ठेवावी लागेल कारण की समोरील संघ जर पाहिला DNCC डहाणू आणि नगर संघ जरी पाहिला तो देखील एक बलाढ्य संघ आहे. मारण्याचा प्रयत्न सूर्य काही इंटू द गॅप मधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी सुरुवात तर चांगली आहे. दुसऱ्या चेंडूवर मात्र खणखणीत चौकार मारला जातोय. सुरुवात चांगली केली जाते आरंभ केला जातोय रनांचा. 4 धावेनी नक्कीच आपण पाहतोय 106 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जाईल आणि प्रहार कसा असेल तर नक्कीच ह्याच प्रमाणे गोलू मात्र सुरेखरित्या काम करताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. कारण याआधी आपण नाण्याची एक बाजू पाहिली होती ती पास्तळ संघाची होती. आता मात्र नाण्याची दुसरी बाजू आपण पाहतोय ती असेल धननीनगर DNCC. मात्र पाहिलं जातंय गोलू. ओहो पुन्हा एकदा क्या बात है. बॅक टू बॅक 2 चौकार 3 चौकार पाहायला मिळते. सुरेख मात्र फलंदाजी गोलू याच्या बॅट मधून. हम भी किसी से कम नहीं. ज्या पद्धतीने दर्शनने बॅटिंग केली त्याच पद्धतीने गोलू बॅटिंग करेल का. सर डॉक्टर जावेद इनसे मैं विनंती करूंगा स्टेज पर आकर विराजमान हुई डॉक्टर जावेद. डॉक्टर जावेद इनसे मैं दरखास्त करूंगा स्टेज पर आकर विराजमान होइए. ओहो थोडेसे वाचले नक्कीच म्हणता येईल. ज्या पद्धतीने चेंडू आला होता यष्ट्यांचा वेध घेण्याचा. चला डॉक्टर जावेद सर आपसे विनंती होगी आकर स्टेज पर विराजमान होइए. शेवटच्या चेंडूवर मात्र हा मारला जातोय. दर्शन आहे आणि हे काय घडले जाते 4+1 5 धावा येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने हा धावा षटक मात्र संपले जाते. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर धावा येत आहेत तब्बल 17 धावा. शुभम 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 अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात अन काळूबाई तो वाहन माझ्या अंगात काळूबाई तो वाहन माझ्या सरासरी पाहिजे रता मारल्यास नक्कीच आपण पाहतोय 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 13च्या सरासरीने. एंट्रन्स खाली करायचं आहे प्लीज. एंट्रन्स खाली करायचं आहे प्लीज. जे मुख्य रस्त्यावर उभे आहेत जे एंट्रन्स वर उभे आहेत खाली करायचं आहे प्लीज. प्रेक्षक वर्ग एंट्रन्स खाली करायचं आहे. ओहो सुरेख पुण्याचे एकदा मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता गोलू. पुण्याची एकदा पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी मात्र हाताळताना आणि हा चेंडू पाहायला जातोय. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग प्रशांत यांच्याकडून मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने 2 चेंडू अडवले. चला थोडा एंट्रन्स साईडला करायचंय प्लीज. जे एंट्रन्सला उभे आहेत पाहुणे वर्ग येत आहेत. नो चेंडू आहे. येस हातात झाडणार डोई वर्षणाची पाटी कपडा न लागता रखायाला भत्ता भजी दिवत मारुठी माया जमाना माया बापा
पाहायला भेटतात आपल्याला प्रत्येक वेळी पॅराडाईज संघाला पॅराडाईज ग्रुपला यांचा सपोर्ट असतो. नक्कीच त्यांचा धन्यवाद असेल. एक बहुमूल्य वेळ काढून आमच्यामध्ये उपस्थित राहिला यायचं मॅडम विराजमान व्हायचंय. तसंच पूर्ण परिवार संघट वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पॅराडाईज माझा वर्ल्ड कप 2021 मध्ये आपला नक्कीच वेलकम असेल. यायचंय आपण स्थान ग्रहण करायचंय. एक फैन भी लगाना चाहिए था उधर से. पिंटे भाऊ हो पिंटे भाऊ अरे काय म्हणता मजेत ना जाऊन आले तुम्ही मग काय जिंकले का आता इकडे आहेत षटका दिला चेंडू पाहिला जातोय डिक्लेअर झोन कडे पुन्हा एकदा वळवला जातोय. एकच धाव नक्कीच मिळेल. आपण पाहतोय एक धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 19 धावा स्कोर बोर्डवर लागली जाते. सुरेख मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांचं स्वागत देखील केलं जातंय. थाटात माटात आणि गजर या ठिकाणी पाहिलं जातंय. सुरेख पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे हा चेंडू वळला जातोय. एक धाव मात्र घेतली जाते. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा दोन संघाचं नक्कीच माहितीसाठी सांगेन की DNCC धननी नगर आपण पाहतोय. एके बाजूला जो बॅटिंगसाठी संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय पास्तळ संघ. 106 धावांचं लक्ष आहे. या 106 धावांचं लक्ष समोर जाताना आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. 2 षटका अखेरीस. कम ऑन डीजे. DJ Vaibhav in the mix. व्हॉलेंटियर्स जे आहेत पडद्याच्या मागे बसायचंय. सर्व व्हॉलेंटियर्स प्लीज. आणि जो ओप्पो स्टँड आहे प्लीज कॅमेरा स्टँड जे आहेत जे बनवलेले आहेत खाली करायचे आहेत पूर्ण. कुठली गडबड होऊ नये. बाईक स्टँड सुद्धा खाली करायचे आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय प्रशांत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. सूर्या मात्र चुकले जात आहेत. फटका मिळत नाहीये जो पाहिजे तो. मात्र एक धाव घेतली जाते. आपण पाहतोय गोलू येतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत गोलू यांनी दर्शवलेली आहे. हो पुन्हा एकदा. आता मात्र दर्शन पुढे सरसावतोय. फील्ड करेल तोपर्यंत कुठली रन्स या ठिकाणी मिळत नाहीये. व्हॉलेंटियर्स थोडेसे मागे जायचे प्लीज. पुण्याचे एकदा प्रशांत. या षटकातील चेंडू आणि कर्रारी प्रहार. क्या बात है. सुरेख मात्र फटका पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. 25 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. कान मंत्र देखील दिले जातेत गोलंदाजाला. ज्या पद्धतीने गोलू फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू पाहिला जातोय तर गोलू मात्र दर्जेदार फलंदाजी करत हा देखील चौकार मारला जातोय. हम भी किसी से कम नहीं. धावसंख्या जर पाहिली तर 29 29 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. पुन्हा एकदा मात्र फिल्डर आहे. षटक मात्र संपले जात आहे. षटक क्रमांक 30. धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा 13च्या सरासरीने खेळायचं होतं. आता मात्र जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आहे 13चं. आस्किंग रन रेट जर पाहिलं 15.40 या ठिकाणी चालू रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. जे पाहिजे आहे ती बॅटिंग मात्र धनानी करताना पाहायला मिळत आहेत. गोलू याचा मोठा वाटा असेल या फलंदाजीमध्ये. प्रेक्षक वर्गांची या ठिकाणी खूप मोठी प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपण पाहतोय पुण्याचे एकदा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाते. 30 धावा स्कोरबोर्डवर.
सुरेख मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. जर पाहिलं तर 31 धावा स्कोरबोर्डवर. पुढे एकदा पास्तळ संघ आपण पाहतोय मजबूत परिस्थितीमध्ये आहे कारण 106 धावांचं पाठलाग आहे. या 106 धावांच्या पाठलागवर मात्र चेंडू अप्रतिमरित्या प्रशांत काही दर्जेदार खेळ या ठिकाणी फील्ड सजवली जाते. क्या बात आहे प्रशांत, खूप सुंदर. पुन्हा एकदा चेंडू पाहिला तदनंतर सोडून दिला कारण की हा एक्स्ट्राच्या रूपाने वाईटच्या रूपाने 1+1 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा स्कोरबोर्डवर. आणि हा देखील चेंडू डिक्लेअर झोन कडे वळला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. 34 धावा स्कोरबोर्डवर. षटकातील चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. पुन्हा एकदा हा देखील कर्रारी प्रहार. क्या बात है. गोलू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. गोलू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या पद्धतीने खेळ करायची ती पद्धत मात्र वापरतोय. खरोखरच 106 धावांचा पाठलाग आहे आणि त्यावर हाणामारी करण्याचं गरजेचं आहे आणि तेच काम केलं जातंय गोलू यांच्या माध्यमातून. बरेच एकदा पाहायला मिळेल गोलू मात्र टॅपचा फटका ओपन स्टँड मध्ये. एकोणीस चेंडू आणि 34 धावा गोलू बॅटिंग करताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. सुरेख मात्र फलंदाजी पाहायला मिळते. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 42 धावा स्कोरबोर्डवर. हा वाईट चेंडू असेल नक्कीच. 1+1 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 44 धावा मात्र पाहिल्या जात आहेत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. चौथं षटक आहे. यानंतर एक काही क्षणाचा इनिंग ब्रेक होणार आहे. नक्कीच आपण पाहतोय शेवटचे चेंडू आहे पाहिलं जातोय. सूर्या फलंदाजी मार्कवर मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू स्टॉप केला जातोय. मुसद्दीन आपण पाहतोय. तर इनिंग ब्रेक होतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका. पुन्हा येऊ परत. तो जाऊ एक शॉर्ट ब्रेक. लकी डीजे तर नक्कीच आपण पाहतोय 4 षटक झालेले आहेत. अजूनही जर विचार केला तर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मध्ये 62 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटका मागे 15.5. युसुफ जिथे कुठे असतील प्लीज या ठिकाणी यायचं आहे. युसुफ सय्यद सर मुख्य मंचावर यायचं आहे. युसुफ सय्यद सर. पुन्हा एकदा गोलू. ओहो कर्रारी प्रहार. स्ट्रेट ड्राइव्ह. क्या बात है. उदयास आला ना लोकप्रिय झाला.
धन्यवाद. दमदार फटकेबाजी मात्र करताना पाहायला मिळतोय. दर्शनच्या खेळीला कुठेतरी विचार करावा लागेल जी खेळी केली आहे. ओहो पुण्याच्या एकदा प्रशांत मात्र सुपर या ठिकाणी स्पायडरमॅन सारखी उडी मारत नक्कीच पाहायला मिळतोय. प्रशांत चेंडू अडवला जातोय. पुण्याचे एकदा आता मात्र रेंजच्या बाहेर होता हा चेंडू. पल्लीबाई हा ऑनर आला, पल्लीबाई हा ऑनर आला. प्यारा डाई संघाने मुळशर मंदी मानाचा धन्यवाद. चला मी विनंती करेल एंट्री गेट सोडायची. व्हॉलेंटियर्स लगेच पाहुणे त्या उभे आहेत त्यांना येऊ द्यायचं आहे. आपल्यामध्ये लोटस स्टुडिओचे प्रोड्युसर धीरेंद्रजी झा यांचा नक्की आगमन झाला आहे. वेलकम सर. 53 धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. चोपन्न धावा मात्र स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतोय. या षटकातील पाहिला तर शेवटचा चेंडू आतापर्यंत 10 धावा खर्च करतोय रुपेश. मारण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू वळवला जातोय. यस या ठिकाणी पाहिलं जात आहे. तर आता मात्र विचार केला तर नक्कीच 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू मागे. धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत तर धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा. 51 धावांची आवश्यकता आहे. सूर्या मात्र सलामवीर आहे. नक्कीच सूर्याचा विचार केला तर अजूनही एकही चौकार सूर्याला मारता आलेली नाहीये. आणि क्लीन बोल्ड क्या बात है. दर्शन मात्र जे पाहिजे होतं ते मिळवून दिलं. मात्र नजरा असतील गोलूकडे. ज्या पद्धतीने गोलू फलंदाजी करतोय अप्रतिम मात्र फलंदाजी पाहायला मिळाले गोलू याची. आतापर्यंत जर गोलू याचा विचार केला तर जास्तीत जास्त बोलबाला या ठिकाणी गोलू याचा राहिला आहे या फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा कर्रारी फटका क्या बात है. आले आले मात्र चौकार. दीपक मानसरे यांचं सुद्धा स्वागतशील व्यासपीठावरतीच आमचे अनिल तुपे यांच्या मिसेस सुद्धा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर नक्कीच पाहिलं जात आहे. आपण पाहतो आल्या आल्या संतोष यांनी देखील हल्ला बोल केला आहे दर्शनच्या विरुद्ध. मात्र चौकार मारून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषे पार. गडीचं पतन होतंय. गडी क्रमांक 2 या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. दीपक मानसरे खूप मोठे सपोर्टर्स पाहायला भेटतात आपल्याला. चला एक सन्मान असेल व्यासपीठावर आमचे लोटस स्टुडिओचे मालक प्रोड्युसर डायरेक्टर तसेच आमचे खूप मोठे सपोर्टर्स आम्हाला नक्कीच बॅकबॉन प्रत्येक गोष्टी आमच्याबरोबर जोडले जातात. धीरेंद्रजी झा आमचे साहेब यांचा सन्मान असेल व्यासपीठावर. मी विनंती करत जबीर खान. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि सुरेख फटका. गोलू नावाचा ब्रँडेड चौकार आहे. बाहुबली बॅटमन साऱ्या प्रेक्षकांची जिंकली. चला आइए सर आपका सम्मान किया जाएगा. चला वेलपेड राकेश गुप्ता नक्की एक सन्मान केला जाईल. मी विनंती केलं परीक्षित ठाकूर पल्ली भाऊ यांच्या हस्ते हा सन्मान आमचे पॅराडाईज संघाचे फाउंडर नक्कीच पाहायला भेटत आहेत.
26 चेंडू मध्ये 47 धावांची खेळी केली. क्या बार आहे, बहाददार खेळी मात्र. एक मिनिट संतोष. चला लोटस स्टुडिओचे प्रोड्युसर डायरेक्टर आपण नक्कीच पाहतोय भोजपुरीमध्ये आतापर्यंत 10 ते 12 पिक्चर्स यांच्या प्रोड्युसर मध्ये निघाले आहेत. अजूनही शूटिंगचे काम नक्कीच पाहायला भेटतंय. आपल्या टुर्नामेंटसाठी नक्कीच कालच बनारसहून स्पेशल टुर्नामेंटसाठी आलेल्या त्यांचा मी धन्यवाद करतो. नक्कीच एक प्रेमाची शॉल नक्कीच पॅराडाईज संघाकडून देण्यात येत. तसंच गिफ्ट हॅम्पर पुष्पगुच्छ असं नक्की दिला जाईल. झा सरांना प्रत्येक वर्षी आपला सपोर्ट आमच्याबरोबर असंच लागू द्या हीच देवाचरणी प्रार्थना असेल आणि आपण खूप मोठं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव करावं ही पॅराडाईज संघाकडून नक्कीच प्रार्थना असेल. धन्यवाद सर. यायचं व्यासपीठावर स्थान मंच व्हायचं आहे. सुरेख मात्र फटका पुण्याच्या एकदा पाहायला मिळते. क्या बात आहे. धाव संख्या जर पाहिलं स्कोरबोर्डवर तर 72 धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत. 34 धावांची आवश्यकता आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 34 धावा. क्या बात आहे. सुरेख मात्र चेंडू टाकायला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रशांत गोलंदाज. अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळते पुण्याचे एकदा. राजकुमार यांनी पाहिला चेंडू. नक्कीच हा चेंडू खराब आहे, लेंथ खराब आहे, त्यामुळे हा सोडून दिला. नक्कीच पाहिलं जाते. एक धाव आणखीन भरली जाते. पुण्याच्या एकदा आता मात्र कर्रारी प्रहार होता. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र विजय यांच्याकडून पाहायला मिळते. क्या बात है. सुरेख मात्र आपल्या संघासाठी का होईना मात्र 3 धावा रोखल्या जात आहेत. गरज आहे चांगल्या क्षेत्ररक्षणाची पाचव्या संघाला. चला, तर गरज आहे चौकाराची. एक सन्मान असेल नक्कीच आमच्या सोनकांबळे मॅडम यांचा सन्मान केला जाईल. आमचे मोठे प्रशासक नक्कीच पाहायला भेटत. अनिल तुपे यांचे सहभागी होते यांचा सन्मान करतील. मॅडम यायचंय. दादा यांची पत्नी नक्कीच पाहायला भेटेल. आपल्याला सन्मान करत असताना मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन गिफ्ट हॅम्पर नक्कीच दिला जाईल. नक्कीच आपण पाहतोय मॅडम यायचंय. 7 चेंडू आणि 31 आपला धावा. सन्मान. चला आपण पाहतोय प्रेमाची शॉल असेल तसंच प्रेमाची शॉल देण्यात येईल मॅडम यांना. त्यानंतर पुष्पगुच्छ पॅराडाईज टाळ्या नक्कीच जायला पाहिजे. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की नक्कीच कॅमेरा स्टेजवर घ्यायचं. तसंच पुष्पगुच्छ हे सुद्धा द्यायचंय आणि गिफ्ट हॅम्पर सुद्धा. 6 चेंडू आणि नक्कीच 31 धावांची धन्यवाद आवश्यकता आहे. मॅडम. चला मी विनंती करेल तो एंट्री गेट बाजूला करायचा. व्हॉलेंटियर्स तो एंट्री गेट पूर्ण मोकळा करायचा. अमान पूर्ण मोकळा करायचा. आपले पाहुणे येणार सगळ्यांना बाजूला करायचंय. दादा दादा विनंती असेल तो एंट्री गेट बाजूला. आपण पाहुणे येतात. दादा पूर्ण एंट्री गेट मोकळा करायचंय प्लीज. चला एक सन्मान असेल. मी विनंती करेन सर सोनकांबळे सर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. नक्कीच पुष्पगुच्छ मानाची शाल तसंच गिफ्ट हॅम्पर पॅराडाईज क्रिकेट क्लब तर्फे नक्कीच भेट दिली जाईल. एक छोटीशी आठवण रुतेश ठाकूर यांना विनंती केली मी. ठाकूर सर यायचंय. आपल्या हस्ते सन्मान असेल. चला आपण पाहतोय मानाची शॉल नक्कीच दिली जाईल. पुष्पगुच्छ तसं गिफ्ट हॅम्पर नक्कीच सर धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्यामध्ये उपस्थित झाल्याबद्दल. चला विराजमान व्हायचं बसायचं आपण. चला सामन्याकडे वळूया. आपण पाहतोय सुरेख मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 ते 1 संघ फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. क्या बात है.
सुरेख दर्जेदार मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. दर्शन याच्या फळीत चांगला प्रयास केला. 11 तारापूर संघ पहिल्या ग्राउंड मध्ये जायचं, तसंच तारक संघ आपण सुद्धा पहिल्या मैदानामध्ये 10 खेळाडू पहिल्या मैदानामध्ये जायचं. आपली एंट्री होईल. एंट्री करायचे प्लीज. प्लीज जरा जे प्रेक्षक वर्ग कॅमेऱ्याच्या टेबलवर बसलेले आहेत, विनंती आहे त्यांना उतरून घ्यायचं आहे प्लीज. समोरील ओप्पोच्या स्टँड मध्ये कॅमेऱ्यावरच्या टेबलवर बसलेले आहेत प्लीज.